ते आमच्या समावेश जोडला जायचा आहे. ये या चौकाशे चौकाशे. चला या सामन्याचा सामना बी ठरलाय नो डाऊट विजय ठरलाय. काय फटकेबाजी राहिली आहे, संघ अडचणी सापडला होता जरूर, त्यानंतर त्या अडचणीतनं ज्या रीतीने मात्र झेल सोडला त्या रीतीने मात्र तुटून पडला विजय. मी अनंत जुगरे यांना विनंती करतो की आपण विजयला या ठिकाणी सन्मानित करायचे आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. आदरणीय अनंत जुगरे साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र या सामन्याचा सामनावीर द्यायचा विजयला. भरपूर चांगला खेळ राहिला विजय याचा. आदरणीय अनंत जुगरे साहेबांना विनंती आहे आपल्या हस्ते मात्र या सामन्याचा सामनावीर द्यायचा विजयला. चला खेळ स्टार्ट करायचा आहे, यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट असेल 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत आपल्याला. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. चला O2 कॉमिटी बॉक्स तुकाराम वाघ सरांकडे जाऊया आपण. धन्यवाद गिरा साहेब. या ठिकाणी मात्र घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय वाघाची वाडी यसचा संघ आणि त्याच्या विरुद्ध खांडीचा पाडा बी हा संघ. या ठिकाणी मात्र थोडासा अडथळा निर्माण झाला. सलामीची जोडी आपण ज्ञानेश्वर आणि बुधाजी, तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विलास आहे. एटीएम वाले मान्यवर या ठिकाणी मात्र या स्पर्धेची रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण आलात त्याबद्दल आपल्या मनापासून खूप खूप आभार. इथून मात्र अवंतर धावेनं श्री गणेशा झाला तो वाघाजवाडी या टीमचा पहिलाच निर्धाव चेंडू फेकला गेला. विचार केला तर श्री गणेशा अवंतर धावेने झालेला आहे. इथे मात्र लो पुलटोचा चेंडू, त्याचा मात्र पुरेपूर फायदा. आयवा जेलसाठी 300 रुपयांचे कॅश प्राइज आहे. वा, मोर्चाचे अध्यक्ष यांच्याकडनं अख्ख्या रात्रभर 300 रुपयांचे कॅश प्राइज असेल याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षक वर्गाला सुवर्ण संधी आहे. आणि या ठिकाणी मात्र आयवा जेल चालू सामन्यामध्ये जर घेतला तर बालचंद्र म्हात्रे समाजसेवक यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. म्हणजे एका आयवा जेलसाठी 800 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बाप बेटा दोघांनी मात्र आयवा जेलसाठी पारितोषिक लावलं. इथे मात्र लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे. अवंतर धाव, या अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. अभिमान दादा, पुन्हा आपल्याला यायचं आहे कारण आपल्याला आज रात्रभर या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि संधी आहे. नशीब नशीब गांडू, क्या करेगा पांडू. रोहित उतानी या ठिकाणी संधी होती गड्याले मोरबे संघाचे, परंतु हात व्यवस्थित मांडलेला आता बरं आलाच ना. आणि काय बोलायचं आहे, या ठिकाणी मात्र षटकार आला आणि षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. इथे मात्र लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची, खूप चुकीची गोलंदाजी होते आतापर्यंत या खांडीची पाड्या संघाची विलासची. वाघाची पाडे ब या ठिकाणी मात्र आपण संघ पाहतोय वाघाची वाडी यश चा संघ आणि खांडीचा पाडा या दोन संघामध्ये आपण या ठिकाणी सामना पाहतोय. दोन्ही गावचे जर प्रतिष्ठित नागरिक आले असतील तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी मात्र सामना आपण पाहतोय वाघाची वाडी यशचा संघ विपक्ष खांडीचा पाडा बी. या दोन संघामध्ये बिग फाईट सामना असेल. धावसंख्या धावफलकावर 16 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. विचार केला गोलंदाज महागडा ठरलाय कारण फक्त आणि फक्त त्या गोलंदाजाने 3 चेंडू फेकलेत आणि 16 धावा खर्च. पहिला अवंतर, त्याच्यानंतर षटकार, अवंतर, त्याच्यानंतर षटकार, अवंतर, त्याच्यानंतर सिंगल. या ठिकाणी मात्र सन्मान दिला, चांगला चेंडू होता त्याला मात्र फलंदाजाने सन्मान दिला. हीच ओळख असते मोठ्या फलंदाजाची, एखाद्या चुकीच्या
चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला मात्र सन्मान ही ओळख असते. इथून मात्र चांगले सामने पाहायला मिळतील यात मात्र शंका नाहीये. ही स्पर्धा MTC लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जाते. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मंडप डेकोरेटर मंगेशजी उतेकर साहेब. इथे मात्र फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. उलट्या दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र चुका पाहायला मिळतात. चेंडू मात्र शेवटच्या मुवमेंटला अडवला जातोय तोपर्यंत अवधी होता. 3 धावा घेतल्यात फलंदाजाने. या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, त्या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण राहिलं. निश्चित आपल्या संघासाठी धावा वाचवल्या आणि या ठिकाणी सिंगल आले. सिंगलना पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 21 म्हणजे मजबूत स्थितीत पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये हा वाघाजवाडी यशचा संघ. परंतु पहिला सामना आपण एक्स्ट्रा पोल मधला पाहिला होता. करमेळी विपक्ष सावरोली पहिल्या षटकामध्ये 26 धावा तलबल करमेळीच्या फलंदाजाने कुठून काढल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र तो संघ फक्त आणि फक्त 41 धावांवर गारद झाला होता. ही होती खेळपट्टीची मिजाज. इथून मात्र 21 धावा धावफलकावर लावल्यात आणि गोलंदाजी मार्कावर गोलंदाज रोहितचा वापर केलाय. पिटूचं दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. 38 सर्कलच्या बाहेर मात्र 3 क्षेत्ररक्षकांना आपण पाहू शकाल. P1चं षटक होतं. P1च्या षटकामध्ये थोडासा मार पडला गोलंदाज विलासला, कारण विलासने 21 धावा खर्च केल्या आणि आता मात्र गोलंदाजी मार्कावर गोलंदाज रोहित आलाय. सामना स्पीडअप करायचा आहे. 15 मिनिटाचा अवधी आपल्याला दिलाय 3 षटक फेकण्यासाठी. जर जास्त अवधी घेतला तर मात्र आपला चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. इथून मात्र दुसरं षटक फेकण्यासाठी 6-7 पावलांचा रनअप घेऊन एक तेज गोलंदाजीला सुरुवात केली. ती अर्थातच इथे मात्र फटका चांगला आहे. 800चा 800 या ठिकाणी मात्र सचिन 800 रुपये मात्र मिळवलेले आहेत. या व्यासपीठावर या, व्यासपीठावर बसून राहता आपण. कुशिवली गावातलाच आहे सचिन वाघ. इथे मात्र अतिशय चांगला खेळ राहिला. आयवा झेलचं स्वप्न सुद्धा साकार झालं. पहिला प्रेक्षक आम्हाला मिळाला सचिन वाघ मॅन फ्रॉम कुशिवली, ज्याने या ठिकाणी मात्र 800 रुपयाची कमाई केलेली आहे. इथून मात्र 30 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. विचार केला तर 18 चेंडू मध्ये 18 धावा बनवल्यात. 5 चेंडू मध्ये बुधाजीची बॅट बोलली आहे.
आदरणीय पाहत आपण तुषार मधुसूदन पाटील यांचं आगमन झालं. विद्यमान वाडीगावचे पाहत आपण सरपंच त्यांच्या समेत आदरणीय पाहत आपण अध्यक्ष पाहत आपण बिपिन पाटील यांचा आगमन झाला. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावपलकावर धावा लागल्यात 34. तर याच दरम्यान वाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय तुषार शेठ पाटील यांचं आगमन झालंय. आमचे जवळचे मित्र आणि त्यांच्या समवेत नेहमीच एवन जोडी म्हणायला हरकत नाहीये. आदरणीय बिपिन पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आदरणीय तुषारजी पाटील साहेब यांचं आगमन झालं. विद्यमान सरपंच पाहत आपण त्यांच्या समेत आदरणीय अध्यक्ष पाहत आपण ग्रामपंचायतचे बिपिन पाटील साहेबांचं आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीने आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे आपलं. भरपूर चांगला सामना पाहतो आपण. सध्याच्या कडेला रंगतो. एका साईडला बागाची वाडी आणि त्यांच्या आगेस फाईट करत असताना खांडीचा पाडा संघ पाहतो आपण. चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये. चला फास्टली गेलायचा यावरती लक्ष असू द्या कारण वेळेचा पूर्णपणे बंधन असेल. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. टोटल पाहता आपण सध्याच्या घडीला धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. अजूनही धावा बनतील यात मात्र शंका नाहीये. काय अजूनही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. ओहो रिव्हर्सचा वापर केलाय. लगा तो आबाद नाही तो बरबार पाहतो आपण. षटक संपलं गेलं. 2 षटक संपलं गेल्या. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या. सध्याच्या घडीला 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला संघ. भरपूर चांगली फटकेबाजी केली आहे पाहतो आपण. 2 षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय गोलंदाज पाहतो आपण. चला फास्ट केलायचा यावरती लक्ष असू द्या. तिसरा गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्क वरती. राजेश पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण. ज्ञानेश्वर आणि त्याच्या सोबतीला फलंदाज पाहिला आपण. बुधाजी ही जोडी आणि चांगले खेळला दोन्ही फलंदाज. भरपूर चांगली फटकेबाजी राहिली आहे सध्याच्या घडीला पाहतो आपण. 2 षटक संपले गेलेत. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण वाघाजीवाडी संघ जाऊन पोहोचला बिनबाद 40 या आकड्यावरती. चला फास्टली गेलायचा. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या कारण 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये फेकायचे आहेत. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चेक. इथे मात्र पुन्हा एकदा संधी आहे. इथून मात्र अजून एक मोठा फटका पाहायला मिळाला. ब्लास्ट केला षटकारासाठी. जवळचे मित्र वामन मास्तर यांचा संघ आणि त्याच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी दोदानी चंदूचा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. नरेश जुगरे या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाणी म्हटलं तर जीवन आणि आम्हाला 40 बॉक्स पाण्याचं देण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 47 धावा. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर ही खेळपट्टी 2 दिवसामध्ये आपण पाहत होतो कमी धावसंख्या लागत होती परंतु आज पहिल्या सामन्यापासून मात्र या ठिकाणी धावपट्टीवर धावा बनतायत. इथे मात्र 47 धावा धावफलकावर लावल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय चांगली फलंदाजी राहिली आहे आतापर्यंत वाघाजीवाडी यश या संघाची. वाघाजीवाडी यशवंतचा यशचा संघ आणि तो मात्र पनवेल तालुक्यातील एक दादा संघ आणि त्या संघाने मात्र या ठिकाणी येऊन चांगली फलंदाजी केली आहे. व्यासपीठावर आदरणीय
तुषार शेठ पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व, ग्रुप ग्रामपंचायत वाडीचे सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमदार चषकामध्ये त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समवेत आदरणीय बिपिनदादा पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मी या आमदार चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि इथून घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय. एका बाजूने वाघाची वाडी, त्याच्या विपक्ष खांडीचा पाडा. या ठिकाणी मात्र झेल खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी मात्र एक सोपा झेल होता. ज्या पद्धतीने या खांडीच्या पाडा संघाची ओळख आहे, तो खेळ आज मी म्हणेन या खांडीच्या पाडा संघाकडनं झाला नाहीये. कारण क्षेत्ररक्षण गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू, परंतु या ठिकाणी मात्र हा संघ आज चाचपडत खेळताना आपण पाहतोय. 53 धावा धावफलकावर लावल्या जातात आतापर्यंत. पंच या धावा किती होत्या? 3 ना? 2 3 ओके. या ठिकाणी मात्र 54 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 54 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला, म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपला आणि 18 चेंडू मध्ये धावफलकावर धावा लागल्यात 54 धावा. गाडेश्वर संघाचे संघनायक आणि दोदानी चंदू संघाचा संघनायक. आपण पाण्याची मागणी होते का? एक चांगलं व्यक्तिमत्व चिकणीवाडी गावचं, त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सोमा मामा. आपण सुद्धा या स्पर्धेला आवर्जून भेट द्या, कारण आपला संघ सोमवारच्या दिवसामध्ये निश्चितच या स्पर्धेत खेळणार आहे. मागच्या वर्षी तर आपण कमाल केली होती. चिकणीवाडी संघानं अतिशय चांगला खेळ राहिला होता. सत्तावन्न धावा. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिल्या चेंडूवर चौकार आला. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. दोन्ही संघ एकाच गॅलरीतले आहेत. सामना पाहायला मजा येईल यात तीळ मात्र शंका नाहीये, कारण शहापूर तालुक्यातून एक खांडीचा पाडा संघ हा दाखल झालाय आणि एका बाजूने विचार केला तर पनवेल तालुक्यातील वाघाची वाडी, म्हणजे दोनही संघ खूप लांबवरचा प्रवास करून या ठिकाणी आलेत. दोन्ही संघाकडनं चांगली खेळाची अपेक्षा निश्चितच असेल. या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडूला उचललं, तोपर्यंत सिंगल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 59 49 धावा धावफलकावर लावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा पुकार करतोय, गाडेश्वर संघाचा संघनायक आणि
दोदानी संघाचा संघनायक यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचं आहे. जर संघ वेळेवर दाखल झाला नाहीये तर मात्र आपली षटकं दोन्ही संघांची कमी केली जातील, याची नोंद घ्यायची आहे. गाडेश्वर संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. आपला कर्णधार लवकरात लवकर पाठवायचा आहे. तसेच दोदानी संघ टॅप केलाय, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. पहिल्या चाट्यामध्ये चेंडूला उचललं तोपर्यंत सिंगल घेण्याची अवधी. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 61, 61 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चला चेल ना, 300 रुपये मिळालेले आहेत. 300 रात्रभर आहेत. 300 आयवा जेल यायचं आहे. प्रेक्षक वर्ग या. नको जगदीश शेठ मात्रे यांच्याकडनं प्रत्येक आयवा जेलसाठी 300 रुपयांचा कॅश प्राइज. अजून एक संधी आहे. झाली का नाही? या ठिकाणी मात्र षटकार आला. या षटकारांना संघाची धावसंख्या धावफलकावर या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या नोंदवण्याचा मान जातोय वाघाजवाडी टीमला. 73 धावा धावफलकावर लावल्यात. जरा वाघाजवाडी टीमची बॅटिंग आवडली असेल तर मात्र टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. काय आपलातून फलंदाजी केली आणि या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या नोंदवण्याचा मान गेलाय तो वाघाजवाडी टीमला. डीजे थँक्यू डीजे. चला दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं यावरती लक्ष असू द्या. चला चला तत्पूर्वी आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. या ठिकाणी वाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय तुषार शेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूया. मी बालचंद्र मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र आदरणीय तुषार शेठ पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आदरणीय तुषार शेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. वाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आणि डॅशिंग व्यक्तिमत्व यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनापासून खूप खूप आभार. त्यानंतर आदरणीय महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे आमचे जवळचे मित्र आता आदरणीय कैलासदादा पारधी यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी रवींद्र आंबीर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय कैलासदादा पारधी यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची शाल, प्रेमाचा फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आदरणीय कैलासदादा पारधी यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे शिवाजीनगर अंबरनाथ येथे ड्युटीवर कार्यरत असणारे आमचे जवळचे मित्र, त्यानंतर आदरणीय धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. त्यानंतर आदरणीय बिपिन पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आदरणीय भानुदास दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बिपिन पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे.
भरपूर चांगला पाहतो आपण सध्याच्या घडीचा सामना पाहतो आपण भरपूर चांगली धाबा जमा केली आहे 73 धाबा 74 धाब्याचं पाठलाग करायचं आहे पाहतो आपण आणि यावेळेस मात्र पाहता अपील केली होती लेग बॅचच्या स्वरूपात सिंगल आली या सिंगलच्या मदतीने पाहतो आपण श्री गणेशा झालाय खांडीचा पाडा या संघाचा कात्रण हल्ला बोल करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक षटकाला चेक. टार्गेट करावा तर लागेल या ठिकाणी आयवा जेलचा पहिला मानकरी ठरलेला सचिन वाघ यांनी यायचं आहे आपल्याला 800 रुपयांचं कॅश प्राइज असेल त्याच्यानंतर खरड कातकरवाडीचा नाव रवी पवार यांनी सुद्धा एक जेल पकडले होते आमचे जवळचे मित्र पेशाने शिक्षक आदरणीय या ठिकाणी वामनदादा इंदोळा यांचा या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आपण व्यासपीठावर हो भरपूर भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय काय क्षेत्ररक्षण राहिलाय सध्याच्या घडीला धाबाही भरपूर बनवल्यात मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट पाहता काय मैदानाच्या आतमध्ये करतय भरपूर चांगले प्रयत्न राहिल्यात भरपूर चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सध्याच्या घडीला प्रथम फलंदाजी करत असताना 73 धाबा 74 धाबेचा टार्गेट सेट केला हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम फटका गोल्डन डकचा शिकार सध्याच्या घडीला खांडीचा तर पाडा, या संघाला ठिकाणी पहिला झटका. चेक या ठिकाणी पेशाने शिक्षक आमचे जवळचे मित्र वामनदादा इंदोळे यांचा या ठिकाणी आगमन झालंय सहर्ष स्वागत आहे आमच्या समवेत तो कर्णधाराच्या रूपाने या ठिकाणी विराजमान झालाय तर दोदानी संघ आपल्याला विनंती आहे की आपण लगेच यायचं आहे नाहीतर अन्यथा आपल्याला आता पॅनलाइज केलं जाईल कारण या ठिकाणी मात्र गाडेश्वर संघाचा संघनायक या ठिकाणी दाखल झालाय आणि दिलीप भगत यांना विनंती आहे की त्यांना कॉलिंग करायचं आहे दोदानी चंदू उल टू द कॉम्बॉक्स थँक्यू तुकाराम सर पाहता पण म्हटलं जातं ना घर फिरल्या का घराचे वासे सुद्धा फिरतात त्याच रीतीने पाहतो आपण सध्याच्या घडीला टीम खांडीचे पाडेचे या सुरुवात झाली आहे कारण प्रथम गोलंदाजी करत असताना भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्यात त्यानंतर मात्र थोडीशी सुरुवात खराब झाली आहे 3 चेंडू फेकल्यात 1 विकेट कॅरी केलाय गोलंदाजाने एकच धाव खर्च केली आहे भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला गोलंदाज रमेशला पाहतो आपण हो पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या प्रयत्नात मिस टाइम फटका राहिला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी पण झेल मात्र जमिनीला दान होतीये तोपर्यंत मात्र सिंगल झाली आहे कंप्लीट सिंगलच्या मदतीने पाहतो आपण सध्याच्या घडीला खांडीचा पाडा हा संघ जाऊन पोहोचला 2 आकड्यावरती पाहतो आपण आता थोडीशी अडचणी सापडलाय कारण 74 धाबा या पाटलाईन करायचंय खांडीच्या पाड्या या संघाला आणि टोटल पाहता आपण सध्याच्या घडीला 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला कतरण अल्ला बोल करावा लागेल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पंचांचा बोट आकाशाकडे पुन्हा एकदा झटका लागलाय टीम खांडीच्या पाडा या संघाला तू चल मया यावरती लक्ष असू द्या जो नवीन येणारा फलंदाज असेल ना थोडासा आपण लवकर यायचा यावरती लक्ष असू द्या टोटल टाइम अलर्ट असेल पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला गेला पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 2 गडी बाद चेक तर भारतीय जनता पार्टीचे गाडेश्वर गावचे धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय नारायणदादा भगत या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे तसेच सीकेटी कॉलेजवर आमचे जवळचे मित्र संजयजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे उल टू द कॉम्बॉक्स हो भरपूर चांगला फटका पाहतो क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी बेडूक साप्या फिल्डिंग राहिली आहे जरूर एक धाव होती दुहेरीमध्ये लगेच कन्वर्ट केली आहे पाहतो आपण आणि या 2 धाबीच्या मदतीने पाहतो आपण सध्याच्या घडीला खांडीचा पाडा हा संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती पाहतो आपण सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे सध्याच्या घडीला संघ पाहतो आपण केलं असताना मैदानाच्या आतमध्ये वाघाची वाडी पाहतो आपण भरपूर चांगली फटकेबाजी राहिली आहे सुरुवातीला काय धाबा मात्र जमा केल्या होत्या 73 धाबा 74 धाबेचं टार्गेट सेट केलं
आणि त्या 74 धाबेचं पाठलाग करत असताना खांडीचा पाडायचं हे दोन्ही फलंदाज पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. बॅटची थोडीशी खराब होती, त्यानंतर गलीमध्ये थोडासा मिस फिल्डिंग पाहिली आपण. सिंगल आली, या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहता आपण 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 574 धाबेचं पाठलाग करायचं. अजूनही 69 धाबा मात्र मारावा लागतील फलंदाज. पाहतो आपण सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला संजयला पाहतो आपण. हो बॅक टू बॉलर पाहतो आपण. भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. आता असं वाटतंय कांटेचा पाडा संघाला थोडासा अवघड ठरेल, कारण सुरुवात थोडीशी खराब झाली आहे जरूर. तिसऱ्या षटकात ते 3 पाहतो आपण, दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू फेकल्यात. हो यावेळेस मात्र हवाई सफर पाहतो आपण. मिस टाइम फटका, शतरक्षण आहे त्या ठिकाणी, झालं रचलं, संपलाय फलंदाजाचा खेळ. झटका लागलाय खांडीचा पाडा या संघाला. तिसरा पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झालाय. रबीला पाहतो आपण. आता अडचणी सापडलाय खांडीचा पाडा संघ, कारण सुरुवातीला गोलंदाजी तर याच दरम्यान आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष आदरणीय किशोरजी उघडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गो टू द कॉम्बॉक्स. निश्चितच पाहता आमच्या व्यासपीठावरती, मुख्य व्यासपीठावरती पाहता आपण श्री मलंगड ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय तुषार पाटील साहेब पाहता आपण. आणि या स्पर्धेच्या वतीने आमदार चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने पाहतो आपण. पुन्हा एकदा धावपटलावरती धाबा लागला गेल्या धावपटलावरती सध्याच्या घडीला पाहतो आपण 9 आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही पाहतो आपण 74 धाबेचा पाठलाग करत असताना अजूनही 65 धाबा मारायच्या आहेत. पाहतो आपण खोलात टाकला होता यॉर्करचा वापर म्हटला जातो ना, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा, त्या प्रकारचा हा चेंडू होता. पाहतो आपण पाहता 2 षटकाचा बादवी खेळ संपला गेलाय. 2 षटकानंतर पाहता आपण 10 आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायचे 64 हा संघ नाणेफेकी जिंकलाय, काय निर्णय असेल? हा डिसिजन पेंडिंग ठेवतो. पेंडिंग ठेवण्याचं कारण? आमचे पिल्लर अजून आले नाही. निश्चितच, परंतु आपल्याला लवकरात लवकर डिसिजन कळवावं लागेल. पेंडिंग आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन सांगायला गेलो तर खूपच सुंदर आयोजन आहे. ते आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद. या ठिकाणी मात्र नाणेफेकी हारलाय. आता काय वाटेल ते काय माहिती. या ठिकाणी तुम्हाला एकच प्रश्न असेल, आयोजनाविषयी काय सांगणार? आयोजन तर अप्रतिम आहे. गेल्या वर्षीपेक्षा खूपच सुंदर ग्राउंड बनवलं आहे. कारण गेल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही खेळलो होतो त्यावेळेस असं वाटलं होतं की परत खेळायला यायला नको, परंतु नंतर असं वाटलं की अजून सुंदर ग्राउंड होऊ शकतो. आणि खरोखर गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आयोजन खूप सुंदर आहे. निश्चितच. आता तुमचा मागच्या वर्षीचा प्रश्न होता, मला कॉल करून ज्या वेळेला एंट्री तुम्ही टाकत होता तेव्हा एकच प्रश्न सांगितलेला की मैदानाला भेगा आहेत का? भेगा आम्ही बुंजवलेल्या आहेत. बरोबर, कारण खेळ हा आपण केवळ 2-3 महिने खेळतो आणि जर एखाद्या प्लेयरला दुखापत झाली तर खरोखर वर्षभर त्याला ते जड जाऊ शकतो. त्याच्यामुळे मी दादांना पहिला प्रश्न केला की तुमच्या ग्राउंडच्या भेगा जर गेल्या असतील तर आम्ही खेळू.
कारण आमच्यात सगळे वजनदार माणसं आहेत, सगळे 40+ खेळाडू आहेत त्याच्यामुळे. धन्यवाद. हे होते आमचे जवळचे मित्र मास्तर वामन मास्तर अर्थात वामनजी हिंदोळा सर. ऑल टू द कॉम्बॉक्स. थँक्यू तुकाराम सर. पाहतो आपण सध्याच्या घडीला 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 74 धाबेचं पाटलाईन करायचं. आता सध्याच्या घडीला तिसरा षटक पाहतो आपण. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता अवघड ठरत जाईल टीम खांडीचा पाडा या संघाला, कारण एकतर्फी सामना पाहतो आपण. कारण सुरुवात थोडीशी खराब झाली जरूर. पाहतो आपण अजूनही चेंडू शिल्लक असतील 7 आणि 7 मध्ये बनवायच्यात भरपूर साऱ्या धाबा. अजूनही 57 धाबा बनवायच्यात आणि पंचांचा बोट आकाशाकडे आलाय. पुन्हा एकदा झटका लागलाय. पाहतो आपण तिसरा षटक मात्र संपलं गेलाय. तिसऱ्या षटकानंतर टोटल पाहतो आपण 17 धाबा. समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक काही 6 आणि 6 मध्ये बनवायच्या टोटल 57 धाबा. आणि या 57 धाबा बनणार नाही आहेत. आता म्हटलं जातं ना एकतर्फी सामना पाहतो आपण. या सामन्याची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे टीम वाघाची वाडी या संघाने. वाघासारखी दडकाली फोडली आहे. आणि म्हटलं जातं ना हा 10चा गट पाहता आपण आणि 10च्या गटमध्ये आयोजकांच्या माध्यमातून पाहता आपण जो संघ हाय स्कोर नोंदवेल त्या संघाला मात्र बाय दिली जाईल, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल केला जाईल. मात्र आता सध्याच्या घडीला मला तर वाटते गाडेश्वर संघ आपल्या वाघाच्या वाडी या संघाचा हाय स्कोर कदाचित होईल. कारण 74 धाबा पाहतो आपण. काय धाबा बनल्यात पहिल्या रात्रीमध्ये. पहिल्या आपण 35 धाबा बनल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. हो यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जजमेंट भरपूर चांगलं राहिलंय. म्हटलं जातं ना घर फिरलं का घराचे वासे सुद्धा फिरतात. तीच परिस्थिती सध्याच्या घडीला पाहतो आपण टीम खांडीचा पाडा या संघाची. खेळायचा चला फास्ट खेळायचं यावरती लक्ष असू द्या. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या सध्याच्या घडीला 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये बनवायच्या 57 धाबा. आता 57 धाबा बनणार नाहीयेत. ओहो शरीरापासून दूर ठेवलाय. गोलंदाजी भरपूर चांगली करतोय सध्याच्या घडीला. विचार केला वाघाची वाडी संघाची. सुरुवातीला फलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. त्यानंतर गोलंदाजी अटॅक काय भरपूर चांगले राहिले. भरपूर चांगलं पहिला. चला फास्ट खेळायचं यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती राजला पाहतो आपण. ओहो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर पाहतो आपण. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. एकतर्फी सामना पाहतो आपण. या सामन्यामध्ये आता मजा राहिली नाहीये. चला यानंतर सामना आपण दोन्ही संघ तयार राहायचा. एका साईडला चंदरचा संघ पाहता पण दोदानी त्यांच्या गेस्ट फाईट करत असताना गाडेश्वर हा संघ. चला दोन्ही संघाने तयार राहायचा. ओहो भरपूर चांगला पाहता आपण. पुन्हा एकदा कदाचित या चेंडूला वलन दिलाय या गोलंदाजाने. बॅक टू बॅक हा तिसरा चेंडू मात्र डॉट फेकला. भरपूर चौथा चेंडू कदाचित पाहिला पण काय गोलंदाजी केली. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. राज मात्र भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आलाय. त्यानंतर सलगचे 3 चेंडू डॉट पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस पुन्हा एकदा झेलची शक्यता पाहतो आपण. झेल पकडलाय यावेळेस मात्र पाहतो आपण. पुन्हा एकदा खांडीचा पाडा या संघाला झटका लागला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला फलंदाज लवकर यायचं आपण. आणि दोन्ही संघाला सूचना असतील. आपण हस्तांदोलन करायचं यावरती लक्ष असू द्या. खांडीचा पाडा भरपूर सारा दूरचा प्रवास कापून आला होता. मात्र पाहिजे तसा खेळ झाला नाही आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पाहतो आपण. ओहो डॉट आलाय. हडलक खांडीचा पाडा संघ. अभिनंदन टीम वाघाची वाडी. आणि या स्पर्धेमध्ये मेडियन षटक फेकलाय गोलंदाज राजने. काय गोलंदाजी केली आहे. अभिनंदन. आणि या पाहतो आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिलाय सध्याच्या घडीला. पहिला पण नॉट आउट राहिले होते दोन्ही फलंदाज. हा प्रश्न पडला आता कदाचित कुठल्या फलंदाजाने जास्त धाबा बनवल्यात. टोटल पाहता आपण जोडली जातीय MTC वाहिनीच्या माध्यमातून कोण सामनाचा सामनावीर